नमस्कार, मी हेमंत देसाई. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट आहे आणि प्रत्येक गोष्टीची आपल्याला सवय होत असते. राष्ट्रपती राजवट इथे लागू होईल असं कुठल्याही राजकीय निरीक्षकांना किंवा नेत्यांना वाटलं नव्हतं. उलट काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तर वारंवार म्हणत होते की मी पुन्हा येईन. आणि या पुन्हा येईनची एवढी टिंगल झाली की ज्याचं नाव ते म्हणजे चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाचे भाऊ कदम आपल्याला माहिती आहे. त्या कार्यक्रमात एका एपिसोडमध्ये भाऊ कदम हे विद्यार्थ्याच्या भूमिकेत आहेत आणि मास्तर त्यांना वेगवेगळे प्रश्न विचारतात आणि भाऊ कदम त्यांची वाटेल तशी उत्तरं देतात आणि हशा पिकतो. त्यानंतर मास्तर त्यांना वर्गातून हाकलून देतात. तेव्हा जाताना ते वळतात आणि मागे वळून बजावतात, मास्तर मी पुन्हा येईन. आज महाराष्ट्राचे 4 वेळा मुख्यमंत्री झालेले शरद पवार विदर्भाच्या दौऱ्यावरती होते. तेथे त्यांची पत्रकार परिषद झाली आणि पत्रकार परिषदेत सुद्धा त्यांनी मी पुन्हा येईनची व्यवस्थित यथेच्छ अशी टिंगल केली. आणि टिंगल करण्यासारखंच हे होतं. ज्या आवेशात, ज्या आविर्भावामध्ये मीच येणार आहे, महायुतीचं राज्य येणार आहे, महायुतीचं राज्य येणार आहे असं देवेंद्रजी म्हणत होते. त्यामुळे अनेकांना धक्का बसला किंवा अशा पद्धतीने कोणी यापूर्वी बोललेलं नव्हतं. आणि शिवसेनेला ते लागलं. शिवसेनेला लागल्यानंतर त्यानंतर महायुतीमध्ये बेबनाव निर्माण झाला आणि आज तर रोज आरोप प्रत्यारोप चालू आहेत. तरी सुद्धा देवेंद्रजी आमदारांच्या शिबिरामध्ये, मेळाव्यामध्ये काल म्हणाले की आमचं सरकार येणार आहे, परंतु समजा जर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार आलं तर ते फार टिकणार नाही. म्हणजेच पुन्हा आम्हीच येणार आहोत, म्हणजेच मीच पुन्हा येणारेच, होय मीच येणार आहे पुन्हा, असं त्यांनी सांगितलं. आता ज्यावेळी एखादं नवं सरकार येत असेल किंवा त्यांची रचना होत असेल तर साधारणतः शुभेच्छा देण्याची पद्धत आहे. पण ते येण्यापूर्वीच त्याला अपशकुन करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाकडनं चाललेला आहे आणि तो वेगवेगळ्या प्रकारे होतोय. विरोधी पक्ष किंवा विरोधात असलेले जे लोक असतात त्यांच्या विरोधात कारवाया करणं हे चालूच असतं. परंतु तरीही ज्या पद्धतीने हा जो हट्ट किंवा आग्रह धरला जातो आहे आणि त्यासाठी जी अस्त्र वापरण्यात येत आहेत असं कधी महाराष्ट्रात झालेलं नव्हतं. याचं उदाहरण तुम्हाला सांगतो की ज्या पद्धतीने बातम्या पेरण्यात येत आहेत, म्हणजे उदाहरणार्थ ज्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादीची बैठक सिल्व्हर ओकला झाली, त्यामधून अजितदादा पवार बाहेर पडले आणि लगेच मीडियाने अशा बातम्या सोडायला सुरुवात केली की त्यांच्यामध्ये काहीतरी भांडण झालेलं आहे. अजितदादा तावातावाने बाहेर आले आणि निघाले, तिरिमिरीत निघून गेले. पण त्यावेळी तिथे जवळच जयंत पाटील सुद्धा होते, तेही बाहेर आलेले होते. त्यानंतर शरद पवारांना प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितलं की प्रत्येकाचं काही व्यक्तिगत जीवन असतं आणि काही कामासाठी ते गेले असतील बाहेर आणि पुन्हा बैठक झाली, दुसरीकडे झाली. कुठे बैठक होणार आहे हे कदाचित मीडियापासून लपवायचं असावं, पण झालं, यांच्यामध्ये सुरू झालं, जंग सुरू झाली. अशा प्रकारच्या बातम्या पेरण्यात आल्या. दुसरी गोष्ट म्हणजे आजच एका चॅनलवरती अशी बातमी होती की शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात जे काही बैठका चाललेल्या आहेत त्यापैकी विशेषतः काँग्रेसचे जे प्रदेशातले नेते आहेत
ते ज्या पद्धतीने थेट शिवसेनेशी बोलणी करत आहेत ते सोनिया गांधींना नापसंत आहे, त्यामुळे त्या चिडलेले आहेत. तुम्हाला हा अधिकार दिला कोणी असं त्यांनी विचारलं. वास्तविक 2च दिवसापूर्वी वेणुगोपाल, मल्लिकार्जुन खरगे, अहमद पटेल हे मुंबईत आलेले होते आणि त्यावेळी स्पष्टपणे संकेत देण्यात आले होते की कशा पद्धतीच्या वाटाघाटी होणार आहेत, किमान समान कार्यक्रमावरती चर्चा कशी होणार आहे. अशा वेळी अशी बातमी देण्याचा हेतू काय असेल याचा प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने विचार करावा. जर तसं खरंच असेल तर बातमी द्यायला काहीच हरकत नाही, पण याच्यामधनं काही एक पद्धतशीरपणे काही डाव आहे का? भारतीय जनता पक्षाच्या विरोधात कोणीही एकत्र येऊच नये अशा प्रकारचा हट्ट आहे का, हे लोकांनी समजून घेतलं पाहिजे. एक बातमी अशी होती की एक उद्योगपती भाजप आणि शिवसेना यांनी एकत्र यावं. ते एकत्र आले नाहीत तर महाराष्ट्राच्या विकासावरती, उद्योगधंद्यांवरती, उत्पादनावरती फार वाईट परिणाम होईल असं त्याला वाटत होतं आणि म्हणून त्याचे प्रयत्न सुरू होते. हा उद्योगपती कोण होता? महाराष्ट्राच्या विकासाबद्दल त्याला एवढी आस्था कशी काय आहे हे तपासलं पाहिजे आपण. किंवा त्या बातम्या खऱ्या आहेत का खोट्या हेही आपल्याला माहिती नाही. त्या उद्योगपतीचं नाव काही पुढे आलं नाही. परंतु त्याच वेळी हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की वोडाफोन सारख्या कंपनीच्या प्रमुखाने सांगितलं आहे की इथे एकाच कंपनीला म्हणजे जिओ कंपनीला ज्या प्रकारे झुकतमाप दिलं जात आहे त्यामुळे आम्हाला इथे राहण्याबद्दल विचार करावा लागेल, हे आपण लक्षात घ्या. म्हणजे थेट त्यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं आहे. आता महाराष्ट्रातला मोठा उद्योगपती कोण आहे, भाजपच्या जवळचा कोण आहे, एक आहेत का दोन आहेत, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे त्याची आणखीन चर्चा करण्याचं कारण नाही. पण हे उद्योगपतींचा इथे कसा संबंध येतो हे बघा तुम्ही. मला आठवते की अनेक वर्षांपूर्वी जेव्हा विजेसंबंधी इथे मोठा महाराष्ट्रात वाद निर्माण झाला होता, आरोप प्रत्यारोप सुरू होते, त्यावेळी मंत्रालयातल्या एका सचिवाने एका उद्योगपतीला कशा प्रकारे झुकतं माप दिलं होतं, सवलती दिल्या होत्या, या संबंधी एका जबाबदार माजी अत्यंत ज्येष्ठ अशा अधिकाऱ्याने स्पष्टपणे आरोप केला होता. तो आरोप त्यांच्या पुस्तकामध्येही सापडतो. त्यामुळे इथे उद्योगपतींची लिंक आहे, इथे प्रसार माध्यमांची लिंक आहे. काही माध्यम तर जणू भाजपचं आपण काही सुपारीच घेतल्यासारख्या बातम्या दिल्या जात आहेत. म्हणजे असं भासवलं जात आहे की अशा प्रकारे कधी कोणी वेगवेगळ्या विचारसरणीचे लोक एकत्र झाले नाहीत. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि विशेषतः शिवसेना आणि काँग्रेस यांच्यामध्ये मतभेदाचे जवळपास अनेक मुद्दे आहेत, म्हणजे अनेकच मुद्दे आहेत, हे स्पष्ट आहे, कोणीही नाकारत नाही. पण तरी सुद्धा अशा प्रकारच्या विसंगती राजकारणात यापूर्वी झाल्या नाहीत का? आज जे असं म्हणत आहेत की महाराष्ट्रात मुदतपूर्व निवडणुकाच घ्या आणि जे मुदतपूर्व निवडणुकांना विरोध करतायत ते मूर्खपणा करतायत, अशा प्रकारचा युक्तिवाद केला जातोय. वास्तविक जर आपण बघितलं तर नवी दिल्लीमध्ये ज्यावेळी आम आदमी पक्ष, काँग्रेस आणि भाजप यामध्ये मतविभागणी होऊन त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात आली आणि तिघही एकमेकाच्या जवळ जायला तयार नव्हते, तेव्हा पुन्हा निवडणुका झाल्या. पण तिथे अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली होती, कारण इलाजच नव्हता दुसरा. परंतु महाराष्ट्रात जर 3 पक्ष एकत्र येत असतील तर मुदतपूर्व निवडणुकांचा आग्रह का धरायचा? अनेक राज्यामध्ये गेल्या 70-75 वर्षामध्ये अनेक वेगवेगळ्या पक्षाचे लोक एकत्र आलेले आहेत. त्यांनी सरकार स्थापन केलेली आहेत. ती सरकारवर काही टिकली, काही टिकली नाहीत. केवळ स्थिरतेचा आग्रह धरणं, स्थैर्याचा आग्रह धरणं आणि त्यासाठी
अन्य पर्यायांचाच लोकांनी विचार करू नये, केवळ स्थैर्य समोर ठेवून दुसरे पर्यायच अस्तित्वात येऊ नये असं म्हटलं तर या देशामध्ये संयुक्त आघाडीची सरकार म्हणजे देवेगौडा असतील, गुजरात असतील, भले ती अल्पायुषी असतील, पण त्या काळामध्येच जास्त आर्थिक सुधारणा झाल्या होत्या. जनता पक्षाचं सरकार जर अस्तित्वातच येऊ शकलं नसतं. म्हणजे वेगवेगळ्या विचारसरणीचे लोक जनता पक्षामध्ये होते नव्हते का? जनसंघ होता त्याच्यामध्ये. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये शरद पवार यांच्या पुलोद आघाडीमध्ये भाजप नव्हता. भाजप आणि शरद पवार मूळचे काँग्रेसचे, काँग्रेसमधून बाहेर पडले ते. त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला. भाजप त्यांच्यामध्ये होता, जनता पक्षात जसा होता त्याच्या पुलोदच्या आघाडीमध्ये होता. ती विचारसरणी कुठे एकमेकाशी जुळणारी होती? मी जे भारतीय जनता पक्ष म्हणतात की हे एकमेकाच्या थेट विरोधी असलेले लोक हे एकत्र येतात आणि ही भ्रष्ट युती आहे. मग जनता पक्षामधली युती जी होती ती नीतिमूल्यांवरती आधारित होती किंवा त्यानंतर पुलोद आघाडी बघा तुम्ही, किंवा आता रामविलास पासवान जे एनडीएचा भाग आहेत ते झारखंडमध्ये स्वतंत्रपणे निवडणुका लढवत आहेत. भाजपच्या बरोबर त्यांनी संबंध प्रस्थापित केले नाहीत. किंवा ओडिशामध्ये नवीन पटनाईक यांची विचारसरणी वेगळी होती. ज्यावेळी बजरंग दल किंवा उजव्या विचाराच्या हिंदुत्ववादी लोकांनी तिथे ग्रॅहम स्टेन्स यांची हत्या केली, त्या हत्येचं समर्थन पटनाईकांनी केलं नव्हतं. पटनाईकांची विचारसरणी सेक्युलर आहे, पण तरी ते भाजपवर आले आणि त्यानंतर भाजपला झिडकानुसार टाकलं त्यांनी. मग अशा विचारसरणीच्या पक्षाच्या बरोबर भारतीय जनता पक्ष का गेला? नितीश कुमार यांनी तर मोदीजींना बिहारमध्ये येऊच नका असं सांगितलेलं होतं. तरी सुद्धा मी जेव्हा ते पंतप्रधान नव्हते तेव्हा पक्षाला मी भाजपच्या आघाडीमध्ये एनडीए मध्ये असताना नितीश कुमार यांनी सांगितलं येऊ नका. त्यानंतर ते त्यांच्या गळ्यात गळा घालायला लागले. त्यानंतर पुन्हा लालून बरोबर महागठबंधनमध्ये गेले आणि नंतर पुन्हा भाजपच्या आघाडीत गेले आणि पुन्हा आघाडीत असताना सुद्धा त्यांनी केंद्रामध्ये मंत्री आपला दिला नाही आणि अनेक मुद्द्यांबाबत ते वारंवार मतभेद व्यक्त करत असतात. भारतामध्ये विचारसरण्या वेगवेगळ्या आहेत, पक्ष वेगवेगळे आहेत, छोटे मोठे पक्ष आहेत, प्रादेशिक पक्ष आहेत. तेव्हा अशा प्रकारच्या गोष्टी होऊच नाही असं म्हणणं हे चुकीचं आहे. आता याच्यावरनं हाणामारी सुरू आहे. आशिष शेलार आणि संजय राऊत यांची. त्यापैकी आशिष शेलार यांनी तर जोरदार टीका केलेली आहे की जे संजय राऊत म्हणत आहेत की नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे, तेव्हा त्यांचा आदर हा दिखाऊ आहे, त्यांचं प्रेम हे खोटं आहे असं आशिष शेलार यांना म्हणायचं आहे. उलट काही माध्यम असा अर्थ लावतायत की अमित शहा जेव्हा म्हणतायत की तसं काही ठरलं नव्हतं, परंतु नव्या शर्तींवर वाटाघाटी होऊ शकतात आणि आमचा दरवाजा बंद नाहीये. म्हणजे तिथूनही एकीकडे टीका करत असताना एकीकडे तुम्ही आम्हाला हवे आहात असं म्हणायचं आणि शिवसेनेबद्दल एक संदिग्धता निर्माण होईल, शिवसेनेबद्दल राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मनात संशय निर्माण होईल असंही बघायचं. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये अंतर निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा. एवढंच नव्हे तर ज्या ठिकाणी सर्व आमदारांची, शिवसेना आमदारांची व्यवस्था करण्यात आली होती त्या ठिकाणी एकनाथ शिंदे आणि संजय राऊत यांच्यामध्ये कसं वादंग निर्माण झालं याच्याही कथा सांगितल्या जात आहेत. काय झालं किंवा काय झालं नाही मला माहित नाही, पण ज्या पद्धतीने आशिष शेलार म्हणाले की आम्ही लक्ष ठेवून आहोत, तेव्हा खूपच बारीक लक्ष ठेवून भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या वरती बारीक लक्ष ठेवून आहे. आणि त्यामुळे त्यासाठी प्रसार माध्यमांचा वापर केला जातोय की वेगवेगळे गैरसमज निर्माण व्हावे, अफवा निर्माण व्हाव्यात, खोट्या बातम्या प्रसिद्ध व्हाव्यात. उद्योगपतींचा वापर केला जातो आहे किंवा तसं भासवण्यात येत आहे.
नारायण राणे दुसरीकडे वेगळंच काही बोलतायत. म्हणजे आपल्या विरोधातलं सरकार अस्तित्वाचं येऊ नये, अस्तित्वात आलं तर टिकू नये. मग महाराष्ट्राचं काय व्हायचं ते हो लोकांचं, पण तसं होऊ नये हा पद्धतशीरपणे हा त्यांच्या डावपेचाचा भाग आहे. आणि पुन्हा हे सगळं आम्ही महाराष्ट्रातल्या जनतेसाठीच करत आहोत असं भासवलं जात आहे. भारतीय जनता पक्षाकडे प्रचंड पैसा आहे. म्हणजे आता जे RTI मध्ये जी माहिती आली त्यामध्ये इतर पक्ष म्हणजे काँग्रेस असो कुठल्याही पक्षांच्या दुपटीपेक्षा जास्त पैसा हा भाजपकडे आहे. म्हणजे एकीकडे भारतीय अर्थव्यवस्था ही घसरत चाललेली आहे. जागतिक बाजारात मंदी आहे म्हणून आमच्याकडे मंदी आहे असं म्हणायचं, पण जगापेक्षा आपल्याकडे ज्या पद्धतीने वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये परिणाम होत आहेत ते अधिक भयंकर होत आहेत, कारण इथे असंघटित क्षेत्र खूप मोठ्या प्रमाणावरती आहे. पण हे सगळं चालू असताना भारतीय जनता पक्षाची श्रीमंती मात्र वाढत चाललेली आहे. आणि तरी सुद्धा आम्हीच पारदर्शक पक्ष आहोत. आमचे सगळे व्यवहार अतिशय स्वच्छ आहेत. आमच्यामध्ये कोणीही भ्रष्ट नाही. जो कोणी भ्रष्ट आहे, जो पापी माणूस आहे, तो अन्य पक्षामध्ये आहे असं सांगितलं जात आहे. लोकांनी खरं खोटं तपासलं पाहिजे, तपासून घेतलं पाहिजे याबाबत. मग हे काय चाललेलं आहे आता बघा की राष्ट्रपती राजवट आहे आणि किमान समान कार्यक्रमाबाबत 3 पक्षामध्ये चर्चा सुरू आहे. 3 पक्षांच्या मध्ये मतमतांतर असणं स्वाभाविक आहे. आपल्याला आठवते की नाही मला माहित नाही की ज्यावेळी डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार अस्तित्वात आलं त्यावेळी डावे पक्ष सुरुवातीला त्यांच्याबरोबर होते. म्हणजे जवळजवळ 4 वर्ष तरी होते. त्यानंतर अणुकराराच्या मुद्द्यावरनं ते बाहेर पडले. पण डावे पक्ष बरोबर असल्यामुळे त्यांनी किमान समान कार्यक्रमाचा अधिक आग्रह धरला आणि त्यावरती बरीच चर्चा झाली. समन्वय समिती नेमण्यात आली. डाव्यांनी रोजगार हमी योजना असेल, नेहरू रोजगार हमी योजना असेल किंवा शहरांचा पुनर्विकासाची योजना असेल किंवा शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल, किमान वेतन असेल, असे अनेक मुद्दे उठवले, उपस्थित केले आणि त्या कार्यक्रमामध्ये समाविष्ट करून घेतले. मनमोहन सिंग यांच्या विचारसरणीला डाव्यांनी घोर विरोध केला होता. म्हणजे ज्यावेळी मनमोहन सिंग यांचं पहिलं बजेट त्यांनी मांडलं तेव्हा जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यांच्या तालावरती ते नाचतायत. हे बजेट अगोदरच फोडण्यात आले, त्यांना सांगण्यात आलेली माहिती सगळी, असा आरोप डाव्यांनी केला होता. तेच डावे हे UPA म्हणजे संयुक्त पुरोगामी आघाडीमध्ये सामील झाले. त्यांनी काही आग्रह धरले आणि त्याप्रमाणे ते मान्य झाले आणि पहिले 4-5 वर्ष सरकार अतिशय चांगल्या प्रकारे चालले, चांगले कार्यक्रम राबवण्यात आले. म्हणून 2009 साली पुन्हा निवडणुका झाल्यानंतर पुन्हा हे निवडून आले. ज्यावेळी मनमोहन सिंग पुन्हा निवडून आले, त्यांचं सरकार म्हणजे त्यांचं काँग्रेस पक्ष आणि अन्य पक्ष, त्यामध्ये डाव्यांची कामगिरी मोठी होती. त्यानंतर डावे बाहेर पडले वेगळे, पण डावे आणि काँग्रेसवाले एकत्र येतील अशी कोणी अपेक्षा केली होती? नमुद्दीनबाद यांचं सरकार 1957 साली हे काँग्रेसने पाडलेलं होतं, कम्युनिस्टांचं सरकार. कम्युनिस्ट पक्ष आणि काँग्रेस यांच्यामध्ये घनघोर संघर्ष पश्चिम बंगालमध्ये झालेला होता, पण ते जवळ आले. तेव्हा विरोधी विचारसरणीच्या लोकांना एकत्र येण्याचा अधिकार आहे. ज्याप्रमाणे भारतीय जनता पक्षाला तो अधिकार आहे, ज्याप्रमाणे भारतीय जनता पक्ष सुद्धा म्हणजे जनसंघ तो भारतीय जनता पक्ष 1980 मध्ये झाला. तेव्हा त्यांनी गांधीवादी समाजवादाचा अंगीकार केला. त्याचा काही उपयोग होत नाही किंवा त्याचं काही फळ मिळत नाही, म्हणून ते एकदम राम जन्मभूमीच्या आंदोलनाकडे वळले, हिंदुत्ववादाकडे पुन्हा वळाले.
म्हणजे गांधीवादाकडून पुन्हा हिंदुत्ववादाकडे भाजप वळाला. ज्यावेळी वाजपेयींचं सरकार स्थापन झालं, पहिल्यांदा 13 दिवसाचं अस्तित्वात आलं, मग 13 महिने ते अस्तित्वात येऊ शकलं आणि नंतर ते 6 वर्ष टिकलं. हे 6 वर्ष टिकण्याचं कारण म्हणजे वाजपेयींच्या बरोबर नितीश कुमार असतील, जॉर्ज फर्नांडिस असतील, ममता बॅनर्जी असतील, असे वेगवेगळ्या विचारसरणीचे लोक त्यांच्याबरोबर आले, एकत्र आले. त्यांची विचारसरणी अजिबात समान नव्हती. म्हणजे ज्या अकाली दलाबरोबर भारतीय जनता पक्षाची अनेक वर्ष दोस्ती आहे, त्या अकाली दलामध्ये सुद्धा ज्यावेळी 1980च्या दशकामध्ये शीख दहशतवाद हा मोठ्या प्रमाणावरती बोकाळला होता, खलिस्तानी प्रवृत्ती धुमाकूळ घालत होत्या, त्यावेळी अकाली दलामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर त्या प्रवृत्ती होत्या. त्यामुळे प्रकाश सिंग बादल असतील किंवा सुरजीत सिंग बरनाला असतील यांच्यासारखे नेते हे थोडे बाजूला पडले होते. त्यावेळी ते बोलू शकत नव्हते की आम्हाला हे सुद्धा या गोष्टी मान्य नाही आहेत. आणि आजही अकाली दलामध्ये या काही प्रमाणामध्ये अतिरेकी प्रवृत्ती आहेत. वेगवेगळ्या निमित्ताने त्या अतिरेक करण्याचा प्रयत्न करत असतात किंवा समाजामध्ये दुही निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात. पण तरी सुद्धा अकाली दल आणि भाजप हे एकत्र आहेत. मग जर आपण म्हटलं असं की भाजपचा खलिस्तानी प्रवृत्तींशी समझोता झाला आहे का, तर असा कोणी आरोप केला तर चालेल का? नाही, ते योग्य होणार नाही. कारण अकाली दल म्हणजे खलिस्तान्यांचा अड्डा नाही. अकाली दलाच्या जवळपास आणि अकाली दलामध्ये काही काळ या प्रवृत्ती होत्या, हे नाकारून चालणार नाही. किंवा जम्मू काश्मीरमध्ये PDP बरोबर त्यांनी सरकार स्थापन केलेले होतच. त्यामुळे भाजपने या सर्व गोष्टी केलेल्या आहेत. त्यामुळे ते आपल्याला नाकारून चालणार नाही. अगदी शिवसेनेबरोबर सुद्धा त्यांचे मतभेदाचे मुद्दे होते. बुलेट ट्रेन असतील, आरेचा प्रश्न असेल, मेट्रो असेल, त्यामध्ये मतभेद होते. तुम्ही सामनाचे अग्रलेख बघा, पहिल्या दिवसापासून 2014 पासून आठवड्याला एक अग्रलेख हा त्यांच्या सरकारच्या विरोधात होता. मग हे सगळे विरोधात असताना देवेंद्रजी सामना वाचत नसतानाही सरकार चालू होतं ना, मांडीला मांडी घालून बसत होते ना. ज्यावेळी निवडणुका होत्या, लोकसभा निवडणुका, नंतर विधानसभा निवडणुका, त्यावेळी शोलेमध्ये जे दोस्तीचं गाणं आहे, ये दोस्ती, तशा प्रकारे देवेंद्रजी आणि उद्धव ठाकरे हे एकत्र अतिशय दोस्तीमध्ये बोलताना, संवाद साधताना हे दिसत होते. ते व्हिडिओज त्याचे उपलब्ध आहेत. मग तरी सुद्धा फाटलं आणि फाटल्यामुळे महाराष्ट्राच्या स्थैर्यावरती परिणाम होणार असेल, लोकांच्या जीवनावरती परिणाम होणार असेल, शेतकऱ्यांचं हित चाललं जाणार नसतील, लोकांना जे मुख्यमंत्री मदत निधीतून जी मदत मिळते ती न मिळाल्यामुळे अनेकांचे जीव धोक्यात येणार असतील, तर मग युती तोडण्याचं पाप हे भाजपने आपल्या अंगावर का घेतलं? शिवसेनेचा सुद्धा त्याच्यामध्ये दोष असेल, नाकारून चालणार नाही. पण भारतीय जनता पक्षाने मोठा भाऊ म्हणून आणि महाराष्ट्राच्या हितासाठी म्हणून शिवसेनेची समजूत का नाही घेतली? आणि समजूत घालण्यासाठी थोडी माघार का नाही घेतली? थोडी माघार घेतली नाही भाजपने. शिवसेनेने आपला हट्ट चालू ठेवला आणि त्यामुळे देवेंद्रजींच्या किंवा आशिष शेलारांच्या शब्दामध्ये किंवा अमित शहांच्या शब्दामध्ये ही अभद्र युती, म्हणजे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची अभद्र युती ही अस्तित्वात येणार आहे आणि महाराष्ट्राचे लोक त्यांच्यामध्ये संकटात सापडणार आहेत. मग महाराष्ट्राच्या लोकांना संकटात टाकण्यासाठी, शेतकरी संकटात असताना त्याला मदत करता यावी म्हणून महायुती जिवंत ठेवण्याचा, महायुतीमध्ये शिवसेनाही राहावी, त्याचे हट्ट पुरवून कसेही करून पण ती राहावी आणि लोकांना स्थिर सरकार द्यावं, असे भाजपने का नाही प्रयत्न केले? का या सगळ्यामध्ये फक्त शिवसेनेची चूक आहे, फक्त संजय राऊतांची चूक आहे, फक्त उद्धवजींची चूक आहे आणि देवेंद्रजी, अमित शहा हे सर्व
अतिशय शुद्ध आचरण करतायत आणि काहीही ते चूक करत नाहीत, कधीच त्यांनी चूक केली नाही असं म्हणायचं आपण. त्यांनी त्याचा विचार करायला पाहिजे. अमित शहा बोलले नाहीत अनेक दिवस आणि नंतर त्यांची चॅनेल्सवरती योग्य वेळी, हीच ती वेळ समजून मुलाखत आली. अमित शहा बोलायला लागले. त्यांनी मौन व्रत धारण केलं होतं आणि योग्य वेळी ते बोलायला लागले. ते बोलायला लागल्यानंतर मग लगेच देवेंद्रजी त्या पद्धतीने बोलायला लागले. आशिष शेलार बोलायला लागले त्या पद्धतीने. आता ते असं म्हणतायत की शिवसेनेचा आम्ही प्रचार केला, पण शिवसेनेने आमचा प्रचार केला नाही. ज्यावेळी महायुती होणार होती, म्हणजे तुटली नव्हती, म्हणजे युती आहे असं ते अधिक कागदोपत्री अजून युती असेल, पण ज्यावेळी शिवसेनेने जाहीर केलं की आम्ही जवळजवळ जाणार नाहीच, म्हणजे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर वाटाघाटी सुरू केल्या. त्या सुरू केल्या 11 नोव्हेंबरला आणि तोपर्यंत लोक काँग्रेसला दोषी धरत होते की काँग्रेसने का नाही काही केलं. त्यांच्याकडे प्रस्तावच गेला नव्हता, तर काँग्रेस काय करणार होतं. प्रस्तावच गेला नव्हता उद्धव ठाकरेंचा. मग काँग्रेसला झोडून काढण्यात आलं, काही मीडियाने त्यांना झोडून काढण्यात आलं. काँग्रेसला झोडायला काहीच हरकत नाही, पण ते योग्य कारण नव्हतं. मग पहिले काही दिवस म्हणजे जोपर्यंत शिवसेना आपल्या बाजूला येईल अशी खात्री होईपर्यंत शिवसेनेने प्रचारामध्ये आम्हाला काहीही मदत केली नाही. कुठलाही नेते त्यांच्या आमच्या प्रचारासाठी आले नाही. हे देवेंद्रजी किंवा भाजपचा कुठलाही नेता सांगत नव्हता. उलट निवडणुका पार होईपर्यंत पडेपर्यंत आम्ही अत्यंत एक दिलाने काम करत आहोत असा देखावा केला जात होता. याचा अर्थ ते तेव्हा लोकांची दिशाभूल करत होते किंवा खोटं बोलत होते असं म्हणायचं का आपण. भारतीय जनता पक्ष लक्षात आपण हे घेतलं पाहिजे की त्यांच्याकडे सर्वात जास्त पैसे आहेत. अन्य पक्षांमध्ये फोडाफोडी करून आणलेले नेते आहेत त्यांच्याकडे, त्यापैकी भले अनेक जण पडले असतील. आणि आजही ते असं म्हणत आहेत की शिवसेनेमध्ये अंतर्गत मतभेद आहेत, विसंवाद आहे, याची माहिती आमच्याकडे आहे. मी मगाशी तुम्हाला एकनाथ शिंदेचं नाव घेऊन सांगितलं की काही लोकांकडे भारतीय जनता पक्ष कसं लक्ष ठेवून आहे, अधिक लक्ष ठेवून आहे. मी जिथे आमदारांना ठेवलं होतं तिथे एकनाथ शिंदे आणि संजय राऊत यांच्यामध्ये वाद झाल्याच्या कथा मला माहित नाही खरं खोटं, या भाजपच्या नेत्यांकडून सांगितल्या जात आहेत. खरं असेल किंवा खोटंही असेल आपल्याला काही माहित नाही, पण शिवसेनेच्या आमदारांकडे लक्ष ठेवून आहेत. त्यानंतर असं सांगण्यात येत होतं की अल्पमतांचं सरकार आधी त्याच्या अगोदरच्या टप्प्यामध्ये देवेंद्रजी स्थापन करतील, समजा शिवसेना आलं नाही तरी. आणि तेव्हाच म्हणजे राष्ट्रपती राजवट लागू होण्यापूर्वी राष्ट्रवादीतले काही आमदार त्यांच्याकडे येतील, शिवसेनेतले काही आमदार त्यांच्याकडे येतील असं सांगण्यात येत होतं. हे मीडियामधून सांगण्यात येत होतं. या बातम्या कोण देत होतं हे मला माहिती नाही. अनेकदा मीडिया मदतीला येतं भाजपच्या. याचं कारण भाजपला मीडियाचं महत्त्व सगळ्यात जास्त कळालेलं आहे आणि अगोदरपासून कळालेलं आहे. सोशल मीडियाचं, परंपरागत मीडियाचं महत्त्व, आणि त्याप्रमाणे ते मीडियाचा वापर करून घेत आहेत. त्यांच्याकडे मोठमोठ्या कंपन्या, म्हणजे टाटा असतील किंवा दुसऱ्या असतील कंपन्या, त्यांनी प्रचंड त्यांना देणग्या दिलेल्या आहेत, मोठ्या प्रमाणात देणग्या दिलेल्या आहेत. इतर पक्षांना दिल्याच नाही तसं नाही, पण मोठ्या प्रमाणावर ते देणग्या भारतीय जनता पक्षाला मिळाल्या आहेत. आणि भारतीय जनता पक्ष केंद्रात आणि महाराष्ट्रात सत्तेवर येण्यापूर्वी या देणग्या भारतीय जनता पक्षाला काँग्रेसपेक्षाही जास्त मिळाल्या होत्या. जो काँग्रेस हा भ्रष्ट पक्ष आहे असं भारतीय जनता पक्ष म्हणत होता किंवा म्हणत असतो, त्या पक्षापेक्षा भारतीय जनता पक्षाला जास्त देणग्या मिळाल्या होत्या. भाजप म्हणजे एनडीए सत्तेवर नसताना सुद्धा. याचा आपण अर्थ नीट समजून घ्या. म्हणजे भ्रष्टाचार जो असतो हे लक्षात घ्या की व्यक्तिगत भ्रष्टाचार लोक करतात, वेगवेगळ्या पक्षाचे लोक करतात, पण काही धोरणांमध्ये बदल करून जिथे लोकांचं नुकसान होतं, म्हणजे महसुलाचं सरकारचं नुकसान होतं, सरकारच्या हितावर पाणी सोडून लोकांचंही हित न साधता काही विशिष्ट उद्योगपतींचं हित साधलं जातं किंवा कंत्राटदारांचं हित साधलं जातं.
आणि त्यामध्ये लोकांच्या हिताचा बळी दिला जातो. हा जो भ्रष्टाचार आहे तो लोकांच्या पटकन लक्षात येत नाही. धोरणं कशी बदलतात सोयीस्करित्या. उदाहरणार्थ वोडाफोन कंपनीने केलेला आरोप जो आहे किंवा ज्या दूरसंचार क्षेत्रामध्ये जे काही घडत आहे ते लक्षात घ्या आपण की एकाच कंपनीला फायदा होईल अशी धोरणं आखणं हे भयंकर आहे जास्त. मी ज्या 2G बद्दल काँग्रेसवरती आरोप करण्यात आला तो काही सिद्ध होऊ शकला नाही, काहीच झालं नाही त्याच्यामध्ये. पण यांना फक्त आरोपच करायचा होता का फक्त? त्यापेक्षाही हे या गोष्टी ज्या घडतायत त्यानंतर मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर एकाच कंपनीला फायदा होईल विशिष्ट क्षेत्रामध्ये अशी धोरणं आखली गेली आहेत असा आरोप आता त्यातले काही कंपन्याच करतात. मी राजकीय पक्ष करत नाहीत. हे सगळं आपण लक्षात ठेवलं पाहिजे की हे मीडियाचा पैशाचा वापर करणं किंवा परदेशामध्ये सुद्धा ब्रिटनमध्ये हुजूर पक्षाला मदत व्हावी यासाठी काही भाजपच्या पक्ष संघटना प्रवृत्ती कशा उत्साहाने भाग घेत आहेत. किंवा अमेरिकेत जाऊन सांगायचं की अबकी बार ट्रम्प सरकार असं मोदींनी जाऊन सांगणं. हा उजवा पूर्णपणे भांडवलदारी पक्ष आहे तो. या गोष्टी आपण नीट समजावून घेतल्या पाहिजेत. मी नुसता काँग्रेस भ्रष्टाचारी आणि हा अमुक पक्ष स्वच्छ असं नसतं काही, काळं पांढरं नसतं काही. धोरणामध्ये कशा प्रकारे बदल केला जातात हे लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि कोणी तारस्वरामध्ये दुसऱ्या पक्षांवरती जेव्हा छोट्या छोट्या पक्षांवरती आरोप करतो तेव्हा त्यांनी काय केलेलं आहे हे सुद्धा उद्या उघड होणार असतं हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. समजा असं झालं की शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार आलं तर गेल्या 5 वर्षामध्ये काय काय गोष्टी घडलेल्या आहेत जी काही अनेक माहिती आहे आपल्याला की क्लीन चिटवादी देवेंद्रजीने अनेकांना क्लीन चिट दिलेल्या होत्या. ते आरोप झाले. त्याच्या पलीकडे काही घडलंय का आपल्याला माहिती नाही. काही माहिती बाहेर येईल, काही दडवली जाईल. म्हणजे समृद्धी महामार्गामध्ये वेगवेगळ्या पक्षांचे लोक सहभागी होते का जमिनी घेण्यामध्ये किंवा काही कंत्राटांमध्ये हेही पुढे येऊ शकतं. त्यामुळे आपण यावरती भारतीय जनता पक्षावर जसं बाकीच्यांवर लक्ष ठेवतो तसं भाजपवर सुद्धा इतरांना बारीक नजर ठेवता येईल. म्हणजे कौन सच्चा कौन झुटा हे लोकांसमोर येईल. माझ्या मते कुठलाच पक्ष या सगळ्या गोष्टींपासून दूर नाहीये. पण आम्हीच फक्त राज्याचं हित साधू शकतो आणि आमच्या विरोधी उभं राहण्याचा कोणाला अधिकार नाही. विरोधकच शिल्लक ठेवायचे नाहीत असा हट्ट चालू शकणार नाही. कारण भारतामध्ये लोकशाही पहिल्यापासून आहे. ती 2014 पासून आली नाही. उलट 2014 पासून लोकशाहीचा अवकाश कमी कमी होत चालला आहे अशी अनेकांची भावना आहे. त्यामुळे या सर्व लक्षात गोष्टी ठेवून लोकांनी स्वतः विचार करावा आणि लोकांनी त्याचा अन्वयार्थ पुन्हा काढावा. केवळ पुन्हा येईन आणि डोक्यावर तुमच्या बसेल असं म्हणून आपण भुलून जाण्याचं कारण नाहीये. आपण व्यवस्थित डोळे उघडे ठेवून सगळीकडे बघावं आणि ठरवावं की कोण खरं आहे कोण खोटं आहे ते. आज एवढंच.